दिवाळीचा सण आला माय, दिवाळीचा सण। आणि दिवाळीच्या सणाच्या दिवशी बाप्पाने सगळ्याची दिवाळी साजरी केली माय। सुनबाईला भारीतली साडी घेतली, मुलाला भारीतला ड्रेस आणला, स्वतःच्या पत्नीला भारीतली साडी आणली, नातवाला नातीला सगळ्यांना ड्रेस आणले, कपडे आणले। पण स्वतः मुलगा म्हणला, आबा तात्या पप्पा मी भारीतला ड्रेस आणतो तुम्हाला। बाप म्हणलो नको रे बाळा। जुना ड्रेस काढला बापाने इस्त्रीचा, इस्त्री करून भर दिवाळीच्या सणाच्या दिवशी बापाने जुना ड्रेस घातला। पण परिवाराची सुखात दिवाळी साजरी करणारा तुमचा माझा बाप असतो हे लक्षात ठेवा मंडळी। बाप करी जोडी। आज या ठिकाणी एवढा जनसमुदाय उपस्थित आहे। कैलासवासी रामभाऊ नामदेव ठोंबरे आबांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे। सगळ्यांना माझे जाता जाता हात जोडून पोटतिडकीनं विनंती आहे, जीवन जगत असताना जीवनामध्ये दारू पिऊन आपलं जीवन उद्ध्वस्त करू नका। यूट्यूबला माझा एक व्हिडिओ आहे, दारुड्याची बायको संसार कसा करते, 6 मिलियन वरती तो माझा व्हिडिओ आहे माय। दुसरा, माहेरातले मायबाप गेल्याच्या नंतर आयुष्याचा धागा तुटला समजा, असं एक त्याचं टायटल दुसरा एक व्हिडिओ आहे। 3.5 मिलियन वरती तो माझा व्हिडिओ प्रचंड व्हायरल आहे। तिसरा, बाप आणि मुलीचं नातं सांगणारा एक व्हिडिओ आहे। एवढा समाज कीर्तना करता आलाय, सगळ्यांना माझी विनंती आहे, बघा कीर्तन भरपूर ऐकले भाऊ, लय कीर्तन ऐकले तुम्ही, मोठ्या मोठ्या महाराज लोकांचे कीर्तन ऐकले, आवर्तन भरपूर झाले, परिवर्तन झालं पाहिजे। एवढा पाण्यासारखा पैसा खर्च करताय ना, काहीतरी बदल झाला पाहिजे दादा, माझी तळमळीने विनंती सगळ्यांना। निर्व्यसनी जीवन जगा, दारू पिऊ नका, दारू ही वाईट आहे। दारूने 3 प्रकारची हानी आहे, एक आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी। आर्थिक हानी, खिशामध्ये पैसा राहत नाही, सामाजिक हानी, समाजामध्ये कोण विचारत नाही, आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही दादा। आज एवढा समाज कीर्तना करता उपस्थित आहे, ऐका सगळ्यांना माझी तळमळीने विनंती आहे। बापू मी जालन्याचा आहे, जालना, बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्याचा सर्वे केला, तुमच्या भागातला, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण, विदर्भ, खानदेश, आपल्या महाराष्ट्राचा सर्वे केला, तर काका एवढी भयावह परिस्थिती आहे। आज तरुण मुलं व्यसनाच्या आहारी चालले, ड्रिंक करून गाड्या चालवतात रोडना, ऍक्सिडेंट होतो, मरून जातात। ड्रिंक करून गाड्या चालवण्याच्या आधी जरा पाठीमागं फिरून पा, म्हातारी माई घरी हो, म्हातारा बाप घरी आहे, लहान लहान निष्पाप लेकरे, त्यांचा विचार करा। दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको घरी आहे। भाऊबीजेच्या दिवशी ज्या भावाला ओवाळायचं, रक्षाबंधनच्या दिवशी ज्या भावाच्या हाताला राखी बांधायची, तो भाऊ या जगात राहिला नाही। ज्याच्या खांद्यावर खांदा हात टेकून मला उभं आयुष्य चालायचं होतो, तो भाऊ या जगात राहिला नाही मंडळी। म्हणून माझी विनंती, ड्रिंक करून गाड्या चालू नका, व्यसन करू नका। अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पे होंगे शाम को उतर जाएंगी, लेकिन हरि नाम का पीला पीकर देख तेरी जिंदगी सुधर जाएगी। दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी जाती है। म्हणून माझी विनंती आहे, दारू सोडा आणि संसार जोडा। दारू पिऊ नका, दारू ही वाईट आहे। बऱ्याच लोकांचे लिव्हर खराब झाले, मरून गेले दादा। माझी तळमळीने विनंती आहे, दारूच्या बाटलीला हात लावायच्या आधी, व्यसन करण्याच्या आधी जरा पाठीमागं फिरून पहा, लहान लहान लेकरं घरी येतो, दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको आहे दादा, नंदाला आणि नंदायला उभा आयुष्य हाडाचे काढ करते, रक्ताचं पाणी करते, नेत्राचा दिवा करते, हाताचा पाळणा करते। का? माझ्या मुलीचं लग्न मला करायचं,
मुलाचं शिक्षण मला करायचं, त्यांना त्यांच्या पायावरती उभा करायचं. काबाड कष्ट करते, शेतामध्ये जाते, राब राब कष्ट करते. चप्पल तुटली त्या मायमाऊलीची, सुतुळीने चप्पल बांधली, खेळा मारला आणि तसं शेतात काम केलं तिनं. रात्रीचा भात उरला, फेकून नाही दिला, तसाच तव्यावरती तेल टाकून परतून लेकरा बाळाला खाऊ घातला आणि शाळेत पाठवलं. एवढी गरिबी चोचते तुमच्याकरता. तुम्ही दारू पिऊन मारलं, शिव्या दिल्या, राग केलं, पण तिने कधी त्या लोकांकडे तक्रार केली नाही का? असेल ते असेल, माझा नवरा आहे, माझा कुंकवाचा धनी आहे. म्हणून मंडळी, ती मायमाऊली तुमच्याकरता एवढं करते बघा. गळा तिचा आहे पण मंगलसूत्र तुमच्या नावचं घालते, कपाळ तिचं आहे पण कुंकू तुमच्याकरता लावते, हात तिचे पण बांगड्या तुमच्याकरता घालते, पायाचे बोट तिथे पण जोडे तुमच्याकरता घालते. हो बा, आयुष्य राब राब कष्ट करते हो का? माझ्या प्रपंच करता, माझ्या लेकरा बाळा करता, माझ्या संसारा करता. म्हणून माझी विनंती, दारू पिऊ नका. लई दारू पिली लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, म्हणजे कीर्तनाला समोर येऊन जर बसला ना, आयुष्याचं बंधन तुटेल. आणि 2, जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. आई वडील हे पात्र आकाशाच्या उंचीचं आहे. ज्याला हात नाही त्याला विचारो हाताचं दुःख काय, ज्याला पाय नाहीत त्याला विचारो पायाचं दुःख काय, ज्याला डोळे नाही त्याला विचारो डोळ्याचं दुःख काय. आणि ज्याच्या जीवनात न आई जाऊन द्या, आणि ज्याच्या जीवनात न ईश्वर समान बाप जाऊन द्या, त्यांना विचारो आई बापाचं दुःख काय. तुम्ही सगळे ढसढसा रडल्याशिवाय राहणार नाही तर बसलेले मंडळी. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उभारा, आई पावसाची रिमझिम, आई ढगांचा कडकडाट, आई लांगड्याचा पाय, आई वासराची गाय, आई दुधावरची साय. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन आहोत तिला आई म्हणतात. अरे स्वामी, तिन्ही जगाचा आहे, स्वर्ग मृत्यू आणि पाताळ, पण आई विना भिकारी माय. लय प्रेम करते. इथं बसलेलं तुम्ही रडाल सगळ्या. दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत तुम्हाला माहिती, कुठपर्यंत. ज्या दिवशी माहेरात बाप आहे आणि माहेरात आई आहे ना, लय आनंद असतो दिवाळीच्या सणाचा. तुम्ही सगळ्या रडाल. ज्यांची आई ह्या जगात नाही आणि ज्यांचा बाप ह्या जगात नाही त्यांना विचारा. दिवाळीच्या सणाच्या दिवशी बापू, दसरा झाला आता, एवढा दुःख तुमच्या जीवनामध्ये पांडुरंगाने टाकले. आज पहाडासारखा, हिमालयासारखा बाप तुमच्यात दिसत नाही. काय चुकले हो? राब राब कष्ट करायचे. आम्ही पायडेचे तेवढा बापू म्हणले, आम्ही पैसा लावला. हॉस्पिटलमध्ये 2 महिने होते. अचानक बकऱ्याच्या मागे गेले, चरायला लागले, पॅरालाइज झाला आणि घरात पडून राहिले. आणि एक दिवस तुम्हा आम्हाला सोडून अनाथ करून गेले आबा. आज त्यांची मुलगी असेल मिताबाई, धुळा बापू असतील, दुसरे बंधू भागूजी माऊली, दादा माऊली, यांना विचारा. आज घरामध्ये गेल्याच्या नंतर सगळं काही आम्हाला भेटेल, पैसा संपत्ती सगळं काही मिळेल, व्यवसाय धंदा सगळं काही आमच्या जीवनामध्ये पांडुरंग देईल इथून पुढं. पण पहाडासारखा आमचा गेलेला बाप पुन्हा दिसणार नाही राजाओ. आज त्यांच्या फोटोकडे पाहिलं तरी पोटात तुटल्या जातं, मायवर भरून येतो, कंठ दाटून येतो. का? आबा जगात राहिले नाही. आज किती दुःख असतं या मंडळींना विचारा. आपल्याकडं मने ज्याचं जळतं ना माऊली, त्याला रग लागत असते. सोपं नाही या गोष्टी. ज्या दिवशी घरातला माणूस जातो, घरामध्ये अंधार पडला जातो. अंधार किती बल्ब लावा पण तो अंधार निघत नाही. किती कांड्या लावा, किती व्होल्टेज लावा, मोठा मोठाले फोकस नाही का? बाप केल्याचा अंधार असतं, बाप केल्याचा अंधार. लय प्रेम करतात. दिवाळीच्या सणाच्या दिवशी सगळ्याच्या घरात पंथी लागेल, पण आज या ठोंबरे कुटुंबामध्ये पंथी लागणार नाही का? आज 1 वर्ष झाले हिमालयासारखा बाप गेला, एवढं मोठं दुःख झालं. आज फोटोकडे पाहिलं तरी ऊर भरून येतो, कंठ दाटून येतो.
देवा पांडुरंगा काय चुकलं आमचं, काय अपराध आहेत देवा आमचे, आमच्यातलं आयुष्य कमी केलं असतं देवा पांडुरंगा तरी चाललं असतं रे देवा, पण एवढं सोन्यासारखे आमच्या बापाला घेऊन जायला पाहिजे नव्हता. लय प्रेम करतो ताई, तुम्ही ज्या वेळेस माहेरी येता ना त्यावेळेस माहेरी आल्यानंतर बापाची चप्पल बापाचा बूट दारामध्ये जर दिसला ना लय आनंद वाटतो, लय आनंद, लय हर्ष असतो जीवनामध्ये. पण ज्या दिवशी तुम्ही माहेरी आलात आणि बापाचा बूट दिसला नाही, फुटुकड पाहिलं तर ऊर भरून येतो, कंठ दाटून येतो. आज त्यांच्या फुटुकड पाहिलं, फेटा बांधलेला, पटका बांधलेला, वारी तुमच्यासारखं जीवन जगणारी मंडळी, तुमच्याकडे पाहिलं की त्यांचा चेहरा दिसतो, त्यांच्याकडे पाहिलं की तुम्हाला पाहिल्यासारखं वाटतं. मंडळी, एक आपल्यातलं हवा हवा असणारं व्यक्तिमत्व निघून गेलंय. म्हणून माझी विनंती आहे, एवढा समाज कीर्तनाकरता उपस्थित आहेत सगळ्यांना माझी विनंती आहे, बाप काय असतं सांगू का दादा? तुम्ही सगळे रडायला जाता जाता, बाप म्हणजे जगण्याचं माप, बाप म्हणजे पाठीवरची थाप, जो किती रागवला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी, जो तिकट बोलला तरी आयुष्यभराची गोडी, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप, आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक, तो म्हणजे तुमचा माझा बसलेला देव माणूस बाप. म्हणून त्या बापाची सेवा करा मंडळी, लय मोठा बाप आहे. बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली ना माय, प्रत्येक सकाळ तुम्हाला जबाबदारीची जाणीव करू दे. असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. किती प्रेम करतो बापाचा, सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो आणि विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो. मुलामध्ये जास्त जीव का असतो? उघडं करत नाही तो बाप. का? माझा मुलगा खांद्याला खांदा देऊन शेवटपर्यंत माझ्यासोबत राहणार आहे, पण माझी मुलगी लोकांच्या घरी जाणार आहे. सासू कशी असेल, सासरा कसा असेल काय माहीत नसतं. लय प्रेम करतो. आठवा, तुमचा जन्म झाला, जन्म झाल्या बापाला आनंद झाला, माझी मुलगी जन्माला आली, माझी लक्ष्मी जन्माला आली. एका डोळ्यामध्ये आनंद आणि एका डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा त्या बापाच्या. का? मुलगी जन्माला आली म्हणून आनंद, आणि परक्याचं धन आहे, आज माझ्यापाशी उद्या लोकांच्या घरी जाणार आहे, म्हणून एकटा शेताच्या बांधार जातो, रात्रीच्या अंधारामध्ये गुराढोरासारखा बाप रडत असतो. मंडळी, लय प्रेम करत असतो बाप. किती प्रेम करतो सांगू का? डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात, डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात, डोळे वाटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात, डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात. आणि डोळ्यात मोत्यासारखे अश्रू तरंगलेले त्या बापाचे, आणि डोळ्यातले अश्रू डोळ्यात दाबून लेकरा बाळा करता काबाड कष्ट करणारा आकाशाच्या उंचीचा देव माणूस तुमचा माझा बाप, हे लक्षात ठेव. म्हणजे लय गरिबी चोचली हो, लय गरिबी चोचली त्या बापाने. बापू इथं बसलेला बाप असा आहे बरं का, तिने काबाड कष्ट केले, राबराब कष्ट शेतामध्ये केले. इथं बसलेल्या प्रत्येक बापाची एकच इच्छा आहे, आईची एकच इच्छा आहे, आम्ही लय गरिबी दिवस काढले, आम्ही लय वाईट दिवस काढले, आम्ही चटणी भाकर खाऊन दिवस काढले, पण माझ्या मुलाला चांगले दिवस आले पाहिजे, माझ्या मुलीला चांगले दिवस आले पाहिजे. जे आम्हाला भेटलं नाही ना ते आमच्या मुलाला भेटावं, ही प्रत्येक बापाची अपेक्षाची इच्छा असते. म्हणून बाप मुलाला बोलतो, टोमणे देतो बाप. प्रसंगी सकाळी बाप काय म्हणतो, दाद्या अरे लवकर उठत जाय राजा, घड्याळीमध्ये 9 वाजलेत, एवढे वेळ झोपत नसते. बाप बोलतो का नाही? बाप रागवतो, रागराग करतो बाप, टोमणे देतो बाप. का बाप बोलतो माहिती आहे का? बापाला माहिती आहे मी माझ्या पोटापुरतो कमवलंय, पण यदा कदाचित माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर माझ्या मुलाने आणि माझ्या मुलीने या समाजाच्या समोर भीक मागू नये, म्हणून बाप बोलत असतो, हे लक्षात ठेवा मंडळी. म्हणून माझी विनंती, त्या बापाची सेवा करा. बाप लय मोठा आहे दादा, तुम्हाला मला कळा लागलं ना बापू, लय दिवसाचा सोबती बाप नसतो बरं का. आपल्याला खरं कळा लागलं की बाप तुमचा एक दिवस निघून जात असतो देवाच्या घरी. लय कष्ट करतो ते बाप. गरीबी आठवा, दिवाळीचा सण आला माय, दिवाळीचा सण, आणि दिवाळीच्या सणाच्या दिवशी बापाने सगळ्याची दिवाळी साजरी केली माय. सुनबाईला भारीतली साडी घेतली, मुलाला भारीतला ड्रेस आणला, स्वतःच्या पत्नीला भारीतली साडी आणली, नातवाला नातीला सगळ्यांना ड्रेस आणले, कपडे आणले, पण स्वतः
मुलगा म्हणला आबा तात्या पप्पा मी बाहेरचा ड्रेस आणतो ना तुम्हाला. मुलगा म्हणला बाप म्हणलो नको रे बाळा. जुना ड्रेस काढला बापाने इस्त्रीचा. इस्त्री करून भर दिवाळीच्या सणाच्या दिवशी बापाने जुना ड्रेस घातला. पण परिवाराची सुखात दिवाळी साजरी करणारा तुमचा माझा बाप असतो हे लक्षात ठेवा मंडळी. बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरवंडी वाळून या. एकाएकी केला मिरासीचा धनी कडी हे वागून बाहेर खांदी. लय प्रेम करत असतो बाप. बापाची खरी किंमत कोणाला विचारा. दादा तुम्ही एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जा बापू बरं का दादा. एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जा आणि तिथं गेल्यानंतर एखादा मुलगा एखाद्या ताटामध्ये जेवण करत असेल भात खात असेल आणि तुम्ही त्याला जाऊन विचारा दाद्या अरे दिवाळीचं सण आहे अंगात भाडी कपडे नाही तुझ्या. आज गोडधोड तुला फरसन खायला नाही चिवडा करंजा खायला नाही दिवाळीच्या सणाच्या दिवशी. त्या मुलाच्या डोळ्यात पाणी येईल. त्या मुलगा काय म्हणेल माहिती का आमची दिवाळी आज नाही हो का. आमचा बाप या जगात नाहीये आणि आमची आई या जगात नाहीये. जसं तुमच्या समोर रडेल दादा तो मुलगा. पण जोपर्यंत आपले आई बाप आहे तोपर्यंत घरामध्ये खरी दिवाळी असते लक्षात ठेवा. लय प्रेम करत असतो बाप. म्हणून माझी विनंती आहे दिवाळीचा सण आला दादा हो मोठा बंगला बांधला. त्या बंगल्याच्या समोर चौपाईमध्ये एका बाजूला म्हातारी माय बसलेली असून द्या. पांढरे केस झाले सुरकुत्या वाळ्या गालाच्या खाचड्या झाल्या हातामध्ये काठी. म्हातारी माय त्या चौपाईमध्ये पाळण्यामध्ये एका बाजूला बसलेला असून द्या तुमच्या बंगल्याच्या समोर. आणि एका बाजूला म्हातारा बाप बसलेला असून द्या. खरी शोभा तुमच्या बंगल्याची असते लक्षात ठेवा. कोटी रुपयाचा बंगला आहे घरात म्हातारे माय बाप नाही काय काडी लावायची का त्या बंगल्याला. घरात लहान लेकर असले म्हातारे माय बाप असले तर आनंद वाटतं घरात. लय करमत दादा. बापू तुम्ही किती थकून या मुलापाशी मुलीपाशी बसा तुमचा थकवा दूर झाल्याशिवाय राहणार नाही. लय प्रेम करत असतात. विषय जो बापाचा मुलीमध्ये असतो का परक्याचं धन आहे आज माझ्यापाशी उद्या लोकांच्या घरी जाणार आहे. म्हणजे ज्या दिवशी तुमचं लग्न जमतं ना त्या दिवशी एक भाकर खाणारा बाप महाराज अर्धी भाकर खातो मुली करता. लय प्रेम करतो. ज्याला मुली त्याला हे दुःख कळेल. मुलगी म्हणते पप्पा माझं लग्न जमलंय म्हणून तुम्ही अर्धी भाकर खाता का उपाशी राहता का. नाही ग बाई मग का उपाशी राहता. मी लोकांच्या घरी जाणार आहे नांदायला. नाही मला आज भूक नाही. मुलगी म्हणते पप्पा खोटं बोलू नका तुम्ही रोज एक भाकर खात असतात आज अर्धीच भाकर खाल्ली. मुलगी निघून जाते. त्या दिवशी बापाला सगळं आठवतं. कधी बीपीच्या गोळ्या खायच्या राहिल्या तर मुलीने जवळ पप्पा गोळ्या खा पप्पा भाकरी खा पप्पा जेवण करा. लय काळजी घेते मुलगी. पप्पा तुम्हाला शुगर आहे लय काळजी घेते मुलगी. मुलगी निघून जाते. लाईट बंद करतो बाप आणि उशी तोंडार घेतो आणि गुराढोरासारखा डशाचा बाप रडतो मंडळी तुमच्या मजा करता. लय प्रेम करतो. दुसऱ्यांदा मुलीच्या लग्नाच्या दिवशी किती दगडाच्या काळजाचा बाप असून द्या तो इथं बसलेला तो डसडसा मुलीच्या लग्नाच्या दिवशी रडत असतो. किती रडतो. मंडप टाकलेलं आहे पाहुणे मंडळी आले आचार्य आला सगळं काही धामधूम झालं. आनंद आहे. फटाक्याची आकाशबाजी ढोल ताशाचा आवाज झाला. मंगलाष्टकाचा आवाज घुमला. सूर्यास्ताची वेळ आणि ती मुलगी ज्या वेळेस माहेर सोडून सासरी जाण्याची वेळ एक असते ना त्या दिवशी वाट लावत असताना शेवटच्या क्षणाला ढसढसा तो बाप पाडासारखा बाप ढसढसा रडतो मुली करता. म्हणून मुलीचं बापाचं प्रेम असतं गड्या. तिसऱ्यांदा बाप रडतो. पोटचा मुलगा ज्या वेळेस वेगळं राहायची भाषा करतो ना त्या दिवशी त्या बापाला वाटतं काय पराभव आहे. ढसढसा बाप रडत असतो. म्हणून बापाचं जीवन आहे. म्हणून एवढा समाज कीर्तना करता आलाय. जोपर्यंत घरामध्ये बाप आहे तोपर्यंत त्या बापाची सेवा करा. जोपर्यंत घरात माई आहे आई आहे त्या आईची सेवा करा. एकदा जर ते पुन्हा गेलेलं ना दिसणार नाही. अरे 7 समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल पण एकदा मातीच्या आड गेलेली आई आणि मातीच्या आड गेलेला बाप पुन्हा दिसणार नाही. माय नाही दिसणार. म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सेवा करा. माहेरात माय बाप असले ना तुमची पिशवी कधी रिकामी देत नाही. हे बाई लोणचं घेऊन जाय पापड्या घेऊन जाय कुरड्या घेऊन जाय डाळ घेऊन जाय मटकी घेऊन जाय. मुलीच्या पिशवीत टाकते. भाजीपाला देते शेवग्याच्या शेंगा देते तांदूळ देते. हे बाई हा भारीतला तांदूळ आहे तुझे लेकर बाळ खातील. लय प्रेम करते. पण महिला मंडळी
माहेरातली आई जाऊन द्या आणि माहेरातला बाप जाऊन द्या, तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय हे आणलं नाही, लक्षात ठेवा. म्हणून आई बापाची सेवा करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला, आळंदी पंढरपूरची वारी करा आणि जाता जाता कटेवर हात, विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा देवाकडे प्रार्थना करतो. देवा पांडुरंगा, कैलासवासी रामभाऊ नामदेव ठोंबरे आबा जाऊन 1 वर्ष झालंय. या ठोंबरे परिवाराला एवढं मोठं दुःख झालं आबाच्या जाण्याने. या दुःखातून पेलण्याकरता या ठोंबरे परिवाराला तू उदंड शक्ती दे ही सदैव इच्छा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम. नुणते पुरते अधिकचे सरते करून घ्यावे तुमचे विनवित्वासे, पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, मज क्षमा करणे नव्हे संत्यांग बुधयुक्ती नव्हे हा उपदेश तुमचे बडबडले शेष, तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे. झालेली कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या चरणी अर्पण, श्री गुरूंच्या चरणी अर्पण, साधू संतांच्या चरणी सेवा अर्पण, गायक वादक गुणीजन मंडळी सगळ्यांच्या चरणी सेवा अर्पण आणि वाणीला पूर्ण विराम. त्या साधू संतांनी मार्ग दाखिला, त्या साधू संतांचं एकदम मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर माऊली माऊली, ज्ञानेश्वर माऊली नरमाळी तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली माऊली, ज्ञानेश्वर माऊली नरमाळी तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली माऊली, ज्ञानेश्वर माऊली हरे तुकाराम तुकाराम हरे तुकाराम 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 तुकाराम.